साहेब आपलं नाव? सर माझं नाव PR भिसे. बरं, आपण आपली लोकशाही न्यूज पोर्टलवर आहात सध्या. आपण काय उपक्रम राबवता मला कळू शकेल का? सर माझी एक छोटीशी एजन्सी आहे, चेतन टूर अँड ट्रॅव्हल्स. बरं माझ्याकडे पाच गाड्या आहे. बरं याच्यामध्ये असं आहे सर की मी जे एमर्जन्सी पेशंट आहे, हां अटॅक असन, हां ॲक्सिडेंट असन, जे गोरगरीब समजा लोक आहे बरं. त्यांना मी मोफत सेवा देतो. बरं गाड्या ₹1 नाही घेत. बरं गाडी कोणती? जशी आता आपल्या तुमच्या पाठीमागे उभी आहे अशाच गाड्या आहेत हो, का? ही बी माझीच गाडी. बरं 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 माझ्याकडं परत 5 गाड्या आहे. क्रुझर आहे, बरं एर्टिगा आहे, बरं. ITS आहे, बरं बरं स्विफ्ट डिझायर आहे. बरं. तुम्ही सेवा देता म्हणजे काय करता? पैसे घेऊन लोकांना? ₹1 घेत नाही सर मी. मग कोणाचं? एमर्जन्सी पेशंट मी स्वतः घरून टाकतो डिझेल. इमर्जन्सी म्हणजे काय? अटॅक, ऍक्सिडेंट, असे एमर्जन्सी केसेस. ₹1 त्यांना मोफत, त्यांना जालना, हां संभाजीनगर पर्यंत सोडतो आपण. मोफत म्हणजे मोफतचा अर्थ मला नाही समजला. मोफत म्हणजे त्याच्याकडून ₹1 घेत नाही मी. मोफत म्हणजे त्यांनी त्यांना मी गाडीत बसवतो, डिझेल बी घेत नाही. बरं बरं म्हणजे हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडतो हां आणि बस. म्हणजे विनामूल्य सेवा देता? विनामूल्य सेवा. अच्छा अच्छा अच्छा. नाही मला कसं वाटलं, तुम्ही मोफत सेवा देता याचा अर्थ तुम्ही भाडं घेत नाही पण डिझेल पेट्रोलच्या नावावर पैसे घेता. ₹1 घेत नाही सर. एमर्जन्सी पेशंट फक्त. बरं, ते पेशंट कुठून कुठपर्यंत सोडवण्याचं काम सर करतात? मी जाफराबाद मध्ये सर्व डॉक्टरांना सांगून ठेवले बरं की एमर्जन्सी असेल मला फोन करा, बरं मी बरं मोफत सेवा देतो. बरं टेंभुर्णीला बी आमचे वाघ साहेब मित्र आहे, जायबा साहेब मित्र आहे, या सर्व डॉक्टर साहेबांना सांगून ठेवलं आहे. आणि जालन्यामध्ये जे नवजीवन हॉस्पिटल आहे, राठोड साहेब माझे मित्र आहे, बरं मी यांच्याकडे डायरेक्ट पेशंट घेऊन जातो. म्हणजे जे गोरगरीब आहे त्यांना फार, आणि माझ्या म्हणजे तेवढं सहकार्य करतो. बरं बरं. हे सगळं करत असताना तुम्हाला शासन प्रशासनाकडून काही मदत मिळते का? नाही सर, ₹1 मदत नाही. बरं, याची कोणी दखल घेतली का आजपर्यंत? कोण दखल नाही घेतली सर. बरं, का बरं? म्हणजे तुम्ही आतापर्यंत सर, सेवा देत असताना? खरं साहेब ऍक्च्युअली काय झालं, मी जे ना तर मला कधी वाटलं नाही माझं नाव मोठं व्हावं म्हणून. बरं मला एक सेवा म्हणून करायचं होतं. माझ्या मनात होती इच्छा की मी कोणाच तरी कामी पडावं. बरं आपण जे आहे ना एमर्जन्सी पेशंट कोणाच्या कामी पडावं, बस एक आशीर्वादसाठी, दुसरं काहीच विषय नाही. बरं. मग या सगळ्या गोष्टीचं तुमच्याकडे एखादा असं काही बॅनर संस्था वगैरे आहे का? हो आहे ना. बरं, मग त्या अंतर्गत तुम्ही सगळी सेवा देताय की कसं करताय? नाही सर, त्यांना आतापर्यंत तसं काही नाही. स्वतः वैयक्तिक घरातून सेवा देते. बरं बरं, चला धन्यवाद. तुमच्या कार्याचा आमच्या हार्दिक अशा शुभेच्छा. धन्यवाद. यासाठी तुमच्यासोबत जर संपर्क करायचं झाला तर कसा करता येईल? सर माझा जे नंबर आहे बरं 96 97 10 11 65. 96 97 हां 10 11 65. अच्छा, हा मोबाईल. केव्हाही कॉल करा. बरं बरं. फोन करून काय सांगायचं? आप सांगा बाबा आमचा असाच पेशंट आहे म्हणून. बरं बरोबर आहे. मी लगेच मी जाईन किंवा माझा ड्रायव्हर जाईन, कुठेतरी आम्ही पोहोचून जातो तिथं. पण गाडी 100% पोहोचवतो आम्ही. ओके ओके सर. कधी 24 तास कधी कॉल करा. चला ओके. ओके सर, धन्यवाद सर.